नमस्कार. न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पावसाचा जोर वाढलेला आहे. मुंबई पासून ते चंद्रपूर पर्यंत पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पावसाचे अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पण त्याच्या आधी जर तुम्हाला काम नसेल किंवा कुठे तुम्ही जाण्याचा प्लॅन केला असेल तर कदाचित घराच्या बाहेर पडू नका. त्याचं कारण असं आहे की हवामान खात्याने 2 ते 3 दिवस सलग पाऊस पडेल अशा प्रकारचे सूचना केलेल्या आहेत आणि या सूचना अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण गेल्या 2 दिवसापासून पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे. अनेक भागात पाणी साचलेलं आहे. मुंबईमध्ये एलकृष्ण भागात पाणी साचलंय. नवी मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये पाणी साचलं होतं. त्याचबरोबर बोरिवली, दहिसर, अंधेरी, सबवे या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि महाडमधील, रायगडमध्ये जोराचा पाऊस पडतोय. नांदेडमध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहे. खालापूरमध्ये जोराचा पाऊस पडतोय. खालापूरमध्ये प्रसाद अटक माझे सहकारी असतील, धर्मसिंग सावंत या चर्चेत सहभागी होतील की पावसाची काय परिस्थिती आहे. कुंवरचंद नांदेडवरून या चर्चेत सहभागी होतील. त्याचबरोबर गोविंद पाल थोड्या वेळात नवी मुंबईवरून या चर्चेत सहभागी होतील. मी सर्वात आधी जातो धम्मशील यांच्याकडे जाण्यापूर्वी मुंबईतल्या एलक्युस्टन मध्ये कशा प्रकारे पाऊस साचला हे थोडंसं पाहूया व्हिडिओद्वारे की मुंबईतल्या अनेक भागामध्ये, सखल भागामध्ये पाऊस साचलेला आहे. ट्रॅफिक धीमा झालेला आहे आणि मुंबईची जी लाईफलाईन आहे लोकल सेवा तिच्यावरही परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर बस सेवा जी आहे ती बाधित झालेली होती आणि जर हा पाऊस सतत सुरू राहिला आणि हाय टाईड जी आहे ती जर मोठ्या प्रमाणात राहिली तर कदाचित मुंबईत पुन्हा एकदा पाऊस पाणी साचू शकते. ही काही दृश्य आपण दाखवतोय. एलकृष्ण मधली ही दृश्य आहेत. पाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि सकाळपासून रात्रीपासून हा पाऊस पडतो. कालही दिवसभर पाऊस पडत होता. त्याचा परिणाम जो होता मुंबईच्या जनजीवनावर झालेला आहे. मी धम्मशीलकडे जाणार आहे. धम्मशील, माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? रायगडमधील जी परिस्थिती आहे ती धम्मशील आपल्याला सांगतील. धम्मशील, रायगडमध्ये काय परिस्थिती आहे? रायगडमध्ये जी नदी आहे त्या नदीचं पात्र धोक्याची जी पातळी आहे ती सुद्धा ओलांडली गेली अशा प्रकारची माहिती आहे. काय सर, आपण बघतोय की रायगड सह कोकणामध्ये सलग 2 दिवसापासून मुसळधार धुवाधार असा पाऊस कोसळतोय. त्याच्यामुळं रायगड जिल्ह्यातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्या नद्यांमधली सावित्री नदी असेल, मी आता ज्या नदीवर उभा आहे ती रोहा तालुक्यातली कुंडलिका नदी आहे. आपण बघू शकता की तिचं रौद्ररूप कशा प्रकारे मागे आहे. मी पुलावर उभा आहे आणि संपूर्णतः पाण्याचं जे पात्र आहे ते ओसंडून वाहत आहे. इशारा पातळी धोक्याची जी आहे ती रोहा कुंडलिका नदीनं ओलांडलेली आहे. पाण्याचा जोर आणि प्रवाह हा वाढतोय. याबरोबरच रायगड जिल्ह्यामध्ये जी सावित्री नदी आहे, आंबा नदी आहे, उल्हास, पाताळगंगा, गाडी नदी आहे, या नद्या, काळ नदी, अशा ज्या महत्वाच्या ज्या नद्या आहेत, ज्या नद्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लोकवस्ती विस्तारलेली आहे आणि जर या नद्यांनी जर पाण्याची पातळी ओलांडली, धोकादायक स्थिती जर निर्माण झाली, पूरसदृश्य परिस्थिती या नद्यांभोवती जर निर्माण झाली तर सर्वाधिक मोठा धोका येथील गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर असतो. नागोठणे सारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोळीवाड्यात घरामध्ये पाणी शिरतं. अशी अनेक रायगड जिल्ह्यातली हजारो गावं, कोकणातील हजारो गावं आहेत ती. तुमच्यापर्यंत येतो. मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे. कुंवरचंद या चर्चेत सहभागी होतात. प्रसाद अटक जे आहेत आमचे खालापूरचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी होतात. मी तिथे आता विनंती करेन की सर्व जे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांनी स्क्रीनवर त्यांना दाखवावं. कुंवरचंद, आवाज पोहोचतोय? हो सर, येतोय, आवाज येतोय सर. कुंवरचंद, अर्धापूरमध्ये भरपूर पाणी साचलं होतं. आत्ताची काय परिस्थिती आहे तिथे? सर, गेल्या 2 दिवसापासून रिमझिम पाऊस नांदेड जिल्ह्यात सुरू आहे आणि एकंदरीत पाहता अर्धापूरमध्ये 2 दिवसापूर्वी जे पाऊस पडला होता, मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. नदी नाल्यांना पूर आला होता. शाळेत जे विद्यार्थी जाताना ते गेले होते, परंतु येताना अचानक असा पाऊस आला की शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांना नदी ओलांडण्यासाठी आणि पूलवरून जाताना त्यांना पाणी लागत होतं, परंतु पूर्णतः विद्यार्थी तिथे अडकले होते. पण गावकऱ्यांना माहिती होताच गावकऱ्यांनी त्यांना पाण्यातून रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढले. आणि मग काल जी परिस्थिती होती की शाळेच्या विद्यार्थ्यांना म्हणजे एक साखळी करून बाहेर काढलं होतं. हो, साखळी करून बाहेर काढले होते. आता पाण्याची जी परिस्थिती आहे आता स्थिर आहे आणि जेवढा पाऊस पडायला पाहिजे होता, शेतकऱ्यांसाठी जे पाऊस पाहिजे होता तो पाऊस आता सध्याला शेतकऱ्याला एक चांगला पाऊस आहे असं इथं मानलं जाते सर. बिलकुल. मी तुमच्याकडे पुन्हा येतो. खालापूरची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहे. प्रसाद, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत?
हो सर, हो हो, आपला आवाज पोहोचत. प्रसाद, पाठीमागे हिरवळ दिसतंय, पण पाऊस हा चांगला असतो शेतकऱ्यांसाठी, पण अति पाऊस झाला तर तो नुकसानीचं होऊ शकतं. काय परिस्थिती आहे खालापूरमध्ये? सर, प्रसाद, खालापूरमध्ये काय परिस्थिती आहे? पाऊस 2-3 दिवसापासून सर आवाज. जोरदार पाऊस पडतोय. तुझ्या बातम्या ज्या आहेत ते महाराष्ट्रापर्यंत तुम्ही पोहोचवताय. आताची काय परिस्थिती आहे तिथे? काल मध्यरात्रीपासून जो पाऊस आहे तो खालापूर, कर्जत तालुक्यासह इतर परिसरात, खोपोली परिसरात मुसळधार असा पाऊस पडतोय. हम्म. पावसाची पाहता सौम्य अशी परिस्थिती आहे. रिमझिम पाऊस जो आहे तो बरसत आहे. मध्ये ढग दाटून आल्यामुळे मुसळधार पाऊस, जोरात पाऊस पडतोय. मात्र थोड्या वेळाने जे पावसाची गती आहे ती कमी होताना पाहावयास मिळते. त्यामुळे खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी आहे ती इशारा पातळीपेक्षा खाली आहे अद्यापही, व कुठेही पाणी साचलेलं नाहीये. खालापूर तालुक्याचं प्रशासन असेल, खोपोली नगर परिषद प्रशासन असेल, कर्जत तालुक्याचं प्रशासन असेल, हे देखील जे पडणारा पाऊस आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. एकंदरीत परिस्थितीचा जो आढावा आहे तो प्रशासन देखील वेळच्या वेळी घेत आहे. त्यातच आज रविवार असल्याने मुंबईकर जे आहेत आणि त्यातच आज गुरुपौर्णिमेचा सण आल्याने खोपोली शहरातील गगनगिरी मठ असेल, पळसदरी मठ असेल, या ठिकाणी भाविक भक्त दाखल झालेले आहेत. त्याच प्रमाणात वर्षासलीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक देखील या ठिकाणावर येताना पाहावयास मिळत आहेत सर. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील आहे. रायगड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने देखील चोख असा पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाहतूक सुरळीत करण्याकरता ठेवण्यात आलेला आहे सर. बिलकुल. प्रसाद, आता कमचे प्रतिनिधी खालापूरची माहिती सांगत होते, पण जे तुम्ही जे पाहताय ते मुंबईची दृश्य आहे. मी पुन्हा धम्मशील यांच्याकडे जाणार आहे. धम्मशील, तुमच्या मागे जी नदी आहे ती नदी किती भरलेली आहे? धम्मशील, तुमच्या मागे जी नदी आहे ती नदीच्या पुलावर तुम्ही उभे आहात, ते त्या पुलाचा उपयोग कुठे जाण्यासाठी आणि कुठे येण्यासाठी केला जातो? मी आता सध्या रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या कुंडलिका नदीवर उभा आहे आणि कुंडलिका रोहा जो मुख्य रस्ता जो आहे, रोहा तालुक्याच्या आजूबाजूलाच त्या ठिकाणी अलिबाग आहे, माणगाव आहे. या पुलावरून जाणारी जी लोक आहेत ती म्हसळा तालुका असेल, मुरुड तालुका असेल, मुरुड जंजिरा अलिबाग असेल किंवा माणगाव असेल, नागोठणे असेल किंवा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गाला जाण्यासाठी हा रस्ता याचा वापर होतो. आणि आता आपण बघतोय की कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे आणि धोक्याची पातळी, इशारा पातळी ओलांडल्यामुळं प्रशासनानं त्या ठिकाणी दोन्ही बाजूला बॅरिकेड लावलेत आणि या पुलावरून वाहतुकीसाठी, रहदारीसाठी बंदी घातलेली आहे. त्यामुळं सध्या येथील वाहतूक जी पुलावरील आहे ती सध्या बंद आहे. बाजूला जो मोठा पूल आहे त्या पुलावरून त्या ठिकाणी वाहनांची वर्दळ असेल किंवा पायी लोक चालत जात आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे, जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. पण मात्र काही ठिकाणी सखोल भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे, तर काही ठिकाणी जर आपण बघितलं तर समाधानकारक देखील परिस्थिती आहे. माळरान पठार असेल किंवा उंच भागावर त्या ठिकाणी शेतीची कामं जी आहेत ती वेगाने चालू आहेत. तर नदीच्या काठी जी गावं आहेत ती मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती जी आहे, त्या लोकवस्तीला रायगड जिल्हा प्रशासनामधून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी किशन जावळे असतील किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे असतील, या प्रशासनामार्फत वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत आवश्यक त्या सूचना तेथील नागरिकांना दिलेल्या आहे. सागर किनाऱ्यावरच्या तटावर जी लोक राहतात त्या लोकवस्तीला देखील त्या ठिकाणी खबरदारीचा इशारा दिलेला आहे, सूचक इशारा दिलेला आहे की कुणीही कामाशिवाय बाहेर पडू नये. पाण्याचा जोर आणि वेग हा वाढतोय मोठ्या प्रमाणावर. त्याच्यामुळं रायगड जिल्ह्यामध्ये आता आपण बघतोय की या मागील 15 दिवसामध्ये 10 ते 12 ज्या आहेत त्या अपघाती घटना घडलेल्या आहेत. पर्यटक असतील किंवा त्या ठिकाणी सामान्य नागरिक असतील यांचा दुर्दैवी मृत्यू अशा अपघाती घटनांमध्ये झालेला आहे. त्यामुळं प्रशासनाकडून खबरदारी घेण्याची सूचना जी आहे ती नागरिकांना देण्यात आलेली आहे. ही जी कुंडलिका नदी आहे त्याचप्रमाणे सावित्री नदीचा हाहाकार आपण दरवर्षी बघतो की जुलै महिन्यात सावित्री नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येतो आणि अनेक गावं जे आहेत त्या पुराच्या मृत्यूमुखामध्ये त्या ठिकाणी सामावून जातात. त्यामुळं सावित्री नदी असेल यावर्षी तिचा गाळ मोठ्या प्रमाणावर काढलेला आहे. त्यामुळं मी तुम्हाला थांबवतो. एक व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे हा सातारा म्हणजे कासरी नदी माझगाव नदीचा पूल आहे आणि याची दृश्य जी आहेत ती ड्रोन वरून टिपलेली आहेत ती प्रेक्षकांना दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. संपूर्ण गाव जे आहे ते
पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ही आत्ताची दृश्य आहे ड्रोन मधली आणि त्यामुळे पावसाचा जोर संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये अशा प्रकारची माहिती जी आहे ती देण्याचा प्रयत्न हवामान विभागाकडून करण्यात आहे. कुंवरचंद, दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की मराठवाड्यात नेहमी दुष्काळ असतो. मी कुंवरचंद यांच्याकडे जाणार आहे. मराठवाड्यात नेहमी दुष्काळ असतो आणि नांदेडची काय परिस्थिती आहे, मराठवाड्याची काय परिस्थिती आहे हे मी जाणून घेणार आहे. कुंवरचंद, आवाज पोहोचतोय? कुंवरचंद, येतोय सर आवाज. महत्वाचा पिकांसाठी पाऊस खूप महत्वाचा आहे, पण मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडलेला असतो आणि या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीचा पाऊस किती आहे? जास्त आहे की पुरेसा आहे पिकांसाठी? सर, दरवर्षीप्रमाणे मराठवाड्यात दुष्काळाचा सावट दिसून येतो, परंतु यावर्षी दुष्काळ मराठवाड्यात जे पाऊस पडला, लातूर असेल, उस्मानाबाद, परभणी, बीड आणि इकडे हिंगोली या जिल्ह्यात चांगला पाऊस पडलेला आहे. आणि एकंदरीत पाहता नांदेड जिल्ह्यात जे पाऊस पडत होता तो पाऊस सध्याला नांदेडमध्ये दिसत नाहीये, परंतु एकंदरीत या विष्णुपुरी हा जो प्रकल्प आहे दरवर्षी भरला जातोय, परंतु यावर्षी फक्त 50% तो भरलेला आहे. आणि एकूण 104 लघु पाटबंधारे किंवा जे छोटे छोटे जे मनार नदी आहे समजा, त्यातही पाणी अजून साठा झालेला नाही जेवढा पाहिजे तेवढं सर. परंतु त्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात जो पाऊस पाहिजे होता तो पाऊस आता सध्याला दिसत नाहीये सर, दरवर्षी प्रमाणे. बिलकुल, आपण जे दृश्य पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती दृश्य भरपूर पाऊस पडल्याची आहेत आणि पुलाच्या वरून पाणी वाहत चाललेलं आहे. रायगडची जी परिस्थिती आहे, नांदेडची काय परिस्थिती आहे, विष्णुपुरी डॅम जे आहे अजून भरलेलं नाहीये, कारण मराठवाड्यामध्ये नेहमी दुष्काळ असतो. तो पाऊस किती पडेल आणि जास्तीत जास्त किती पडेल याकडे सर्वांचं लक्ष लागेल. प्रसाद, आता त्याच्याकडे पुन्हा जाऊया. प्रसाद, कोकणामध्ये रायगड, अलिबाग किंवा हा सगळा जो परिसर आहे प्रसाद, हा परिसर निसर्गाने नटलेला परिसर आहे. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डोंगराळ म्हणजे दरी जे डोंगर आहेत ते कोसळण्याचं काम केलं तर इंसाळवाडीची घटना जी आहे ती सुद्धा आपण पाहिलेली आहे. असे काही धोकादायक स्थळं आहेत का आणि तिथे सरकारने काही मदत पुरवली आहे का? नक्कीच सर, खोपोली शहरामध्ये काजूवाडी सारखा परिसर आहे. सर, आवाज येतो माझा? हा, बोला. खोपोलीमध्ये काजूवाडी सारखा परिसर आहे. तो जो आहे तो दरडग्रस्त भाग होता. त्या ठिकाणी काही जो भाग होता तो खचला गेला होता. त्याची देखील गांभीर्याने प्रशासनाच्या वतीने दखल घेण्यात आलेली आहे व तिथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून देखील तिथल्या रहिवाशांना जे आहे ते समजवण्याचा जो प्रयत्न तो करण्यात आले व त्यावरती जो चांगला असा जो तोडगा आहे तो तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. खालापूर तालुक्यात रायगड जिल्ह्यात जी दरडग्रस्त गाव आहे त्या ठिकाणी देखील प्रशासन सज्ज आहे. हे जे डोंगर आहेत, आपण माझ्या पाठीमागे छायाचित्रामध्ये पाहू शकता, ही जी डोंगर रांग आहे या डोंगर रांगेमध्ये जे आहे हिरवळ आणि सौंदर्य असं जे आहे ते फुललेलं आपल्याला पाहायला मिळतंय व जागोजागी ते धबधबे निर्माण झालेले आहेत. नैसर्गिक वनस्पती असतील त्या पावसाच्यामुळे पुन्हा एकदा जीवनदानी झालेल्या पाहायला मिळत आहेत सर. त्यामुळे आदिवासी बहुल भाग आहे व आदिवासी समाजाचा देखील हे जे भाजीपाला आहे हा विकून त्यांचा उदरनिर्वाह होत असलेला पाहायला मिळतो. त्यातच आज जो पाऊस आहे आज संत गतीचा असा पाऊस आहे. बिलकुल, इंसाळवाडीची घटना कोणी विसरलेलं नाहीये. नुकतंच त्या गावकऱ्याचं जे पुनर्वसन आहे तोही कार्यक्रम सरकारने हाती घेतला होता. मी धम्मशील यांच्याकडे जातो. धम्मशीलने एक स्टोरी फाईल केली होती आणि त्या स्टोरीमध्ये जे आदिवासी आहेत त्यांना सरकारकडून काही मदत मिळत नाही अशा प्रकारची तक्रार होती. धम्मशील, तुम्ही काल परवा जी स्टोरी केली होती त्या स्टोरीचं आत्ताची परिस्थिती काय आहे आणि जे आदिवासी आहेत किंवा जी लोक आहेत तर त्यांना आता काही मदत मिळाली का? कारण पावसाचा जोर वाढलेला आहे. निश्चितच आपण जी स्टोरी केली होती की इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होईल असा आपण त्या ठिकाणी संभाव्य धोका आपण त्या स्टोरीमधून मांडला होता. ती स्टोरी जी आपण केली होती ती अलिबाग तालुक्यातील कुर्डूस मतदारसंघातील डांगी आदिवासी वाडी आहे आणि ती डांगी आदिवासी वाडीमध्ये भूस्खलन जो आहे ते मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे डोंगर पूर्ण खचत आहे आणि मोठमोठे अख्खं घर त्या भगदाड पडतंय त्याच्यामध्ये ते सामावेल अशा पद्धतीची भयावह स्थिती आहे. तेथील नागरिक जे आहेत ते जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी जगत आहेत. कारण की सर्वात महत्वाचं म्हणजे
त्या नागरिकांचं जे शेतीचा जो उदरनिर्वाहाचं जे मुख्य साधन आहे त्याच्यावरच गदा आल्याचं दिसतंय. कारण का शेतीलाच मोठमोठ्या प्रमाणावर तडे आणि भेगा त्या ठिकाणी पडतायत. भूस्खलन होऊन त्या ठिकाणी संपूर्णतः त्यांची शेती नष्ट होत आहे. त्यामुळे खायचं काय, जगायचं कसं, हा प्रश्न देखील त्यांच्या पुढे आहे. त्या गावामध्ये 200चा उंबरठा असलेली लोकवस्ती आहे आणि त्या ठिकाणची लोक जे आहेत त्याच्यामध्ये नवजात बालक आहेत, गर्भवती महिला आहेत, विद्यार्थी आहेत, आबालवृद्ध आहेत, पुरुष तरुण या सर्वांचा समावेश आहे. आता सध्या जर आपण म्हणाल तर त्या ठिकाणी आपण बातमी केल्यानंतर त्या ठिकाणी सकारात्मक परिणाम असा दिसून येतोय की पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन, तलाठी सर्कल हे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, आदेशानुसार त्या ठिकाणी गेलेले आहेत. काल देखील त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे अधिकारी रात्री त्या ठिकाणी पोहोचले होते. संपूर्णतः गावामध्ये काय परिस्थिती आहे, तलाठी आणि सर्कल यांनी सर्वे देखील त्या ठिकाणी केलेला आहे आणि गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डांगी आदिवासी वाडी सध्या इर्शाळवाडीच्या पुनरावृत्ती होण्याच्या प्रतीक्षेमध्ये त्या ठिकाणी आहे. तर त्या लोकांना दिलासा देत असताना तेथील नागरिकांनी असं स्पष्ट प्रशासनाकडे आपलं म्हणणं मांडलेलं आहे की आमचं या ठिकाणातून स्थलांतर करा, आम्हाला पर्यायी जागा द्या. 5 लाख रुपये दुर्घटना घडल्यानंतर देण्यापेक्षा त्याच्या आधीच उपाययोजना करा आणि आमचे जीव वाचवा, असं केविलवानं आव्हान जे आहे ते डांगी आदिवासी वाडीतील नागरिकांनी त्या ठिकाणी प्रशासनाकडे केलंय. बिलकुल. मी कोणते काहीतरी जाण्याचे अजून काही व्हिडिओज आत्ताचे आलेले आहेत. त्यांनी 2 मी टिपलेले आहेत, कोल्हापूरचे आहेत. आमचे विशाल पाटील यांनी हे व्हिडिओ जे आहेत ते पाठवलेले आहेत. पंचगंगा नदी म्हणजे कोल्हापूर आणि सातारा, सांगलीमध्ये नेहमीच पाऊस जेव्हा पडतो तेव्हा अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. आपल्याला माहिती आहे की वर्षांपूर्वी सांगली आणि सातारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता आणि त्या पावसाचा धोका जो आहे, नुकसान जे आहे ते लोक आणि एकूणच परराज्यात जे पाणी जात होतं ते पाणी अडवल्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यामध्ये पाणी पडलं होतं. ही 2 दृश्य आहेत पंचगंगा नदीवरील. सोलापूर येथील पंचगंगा नदी पावसाचा जोर वाढतोय आणि पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये अशा प्रकारचं आव्हान जे आहे ते करण्यात येत आहे. त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे. मी पुन्हा प्रसाद यांच्याकडे जातो. प्रसाद, आता ज्या वेळेला जर प्रशासनाची आपण बाजू पाहिली तर प्रशासनाकडून काही तयारी आहे असं मला नाहीये. नक्कीच सर, जे प्रशासन आहे ते पूर्णतः सज्ज आहे सर. तालुक्याचे तहसीलदार असतील, पोलीस निरीक्षक असतील, डीवायएसपी असतील, पूर्ण प्रशासन जे आहे ते सज्ज आहे सर. आणि सध्या पडणाऱ्या पावसावरती त्यांचं लक्ष केंद्रित आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील आवाहन केलंय, मुसळधार पाऊस होता तर काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाला केलंय. तसंच नागरिकांना देखील वेळच्या वेळी जे आवाहन आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे. बिलकुल. गोविंद पाल यांनी ही दृश्य आपल्याला पाठवलेली आहेत. गोविंद पाल बघा, म्हणजे जे पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि गोविंद पाल यांनी ही दृश्य आत्ताच पाठवली. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर काही दृश्य दाखवतोय की नागरिकांना नदी पार करण्यासाठी हा नाला आहे आणि हा नाला भरपूर वाहतो आहे. गोविंद पालांचे नवी मुंबईचे मंत्री यांनी हा आत्ताचा व्हिडिओ जो आहे तो पाठवलेला आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढतोय. कुवलकर, नांदेड आणि मराठवाडा, जालना, परभणी, हिंगोली जर असा आपण विचार केला तर कुवलकर पाऊस जो पडलेला आहे, म्हणजे कालचा तुम्ही जो व्हिडिओ पाठवला होता, तुम्ही जी बातमी दिली होती ती बातमी जर पाहिली तर आज कालच्या तुलनेत आज पाणी कमी आहे, पाऊस कमी आहे. आज पाऊस कालच्या प्रमाणे आज पाऊस कमी आहे सर. आणि जे किनवट मध्ये इस्लामपूर ते धरण आहे तिथून वाहत येत असते. ते शस्त्रकुंड धबधबा आहे, तिथं धबधब्यामध्ये पाण्यानं रुद्र अवतार घेण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे. तेथील नागरिक, पर्यटक जे असतात बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांकडून वारंवार सूचना देत आहे की कोणीही रिस्क घेऊ नये, सेल्फी किंवा कोणती रील बनवू नये असेही आदेश देण्यात आलेले आहेत सर. बिलकुल. पावसाचा जोर वाढतो त्यामुळे पावसाची अपडेट देण्यासाठी मी तुमच्यापर्यंत पोहोचलो होतो. पण कुवलकर खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, प्रसाद खूप खूप धन्यवाद. तुम्ही पावसाच्या बातम्यांवर नजर ठेवा आणि प्रशासनाची काय उपाययोजना होत आहेत किंवा आदिवासी पाड्यांमध्ये जे डोंगरावर राहतात त्यांची काय परिस्थिती याची माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत राहा, जेणेकरून माध्यमातून मदत होऊ शकेल सरकारला की सद्यस्थिती काय आहे.
इथेच थांबतो आपण. बाजार न्यूज महाराष्ट्र.